हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप शिरचे. ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. यापूर्वी मित्रांनो आपण अर्थशास्त्र म्हणजे काय? यासंबंधी माहिती पाहिली होती. याबरोबर आपण पाहिलं होतं अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्था काय असते? ही पण माहिती पाहिली होती आपण. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, बेसिकली ते म्हणजे अ, अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्था कोणत्या-कोणत्या प्रकारची आहे, काय नाही, त्यासंबंधी आपण आजपासून प्रकार पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूया आपण अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये जो काही पहिला प्रकार आहे, तो प्रकार आपण पाहणार आहोत. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. अर्थात कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. ठीक आहे. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा यालाच अजून एक नाव आहे, फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणतात यालाच. फ्री मार्केट इकॉनॉमी असं पण म्हणतात मित्रांनो. मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे फ्री मार्केट इकॉनॉमी म्हटलं काय? कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हटलं काय? एकच आहे किंवा यालाच प्रायव्हेट प्रायव्हेट एंटरप्राइजेस प्रायव्हेट एंटरप्राइजेस असं पण म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे प्रायव्हेट एंटरप्राइजेस म्हणलं काय? त्याच्यानंतर फ्री मार्केट इकॉनॉमी म्हटलं काय? कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हटलं काय? किंवा अजून याला नाव म्हणता येतं मित्रांनो, अजून एक आहे. ते म्हणजे फ्री इकॉनॉमी फक्त. मुक्त अर्थव्यवस्था, फ्री इकॉनॉमी. फ्री इकॉनॉमी असं पण याला म्हणता येते या ठिकाणी. म्हणजे फ्री इकॉनॉमी म्हणा, फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणा, प्रायव्हेट एंटरप्राइजेस म्हणा याला एकच आहे. किंवा अजून एक नाव आहे लेझर फेअर इकॉनॉमी. लेझर फेअर इकॉनॉमी. लेझर फेअर इकॉनॉमी पण याला म्हटल्या जाते, लक्षात ठेवा. लेझर फेअर इकॉनॉमी, फ्री इकॉनॉमी, फ्री मार्केट इकॉनॉमी, प्रायव्हेट इकॉनॉमी. अजून एक नाव याला आहे मित्रांनो, ते म्हणजे नॉन गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इकॉनॉमी असं पण म्हणतात. गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नसलेली इकॉनॉमी असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे नॉन गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इकॉनॉमी, फ्री इकॉनॉमी, फ्री मार्केट इकॉनॉमी, लेझर फेअर इकॉनॉमी, हे सगळे शब्द जे आहेत ते भांडवलवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या बद्दल वापरले जातात मित्रांनो, लक्षात ठेवा. सगळं काही एकच आहे. काही वेगळं नाही. काही जरी म्हटलं तर घाबरण्याची गरज नाही या ठिकाणी. मग याला तुम्ही बाजार अर्थव्यवस्था म्हणा. भांडवलशाहीलाच बाजार अर्थव्यवस्था पण म्हणतात. बाजार अर्थव्यवस्था का म्हणतात ते सांगतो. ठीक आहे. याबरोबरच याला मुक्त अर्थव्यवस्था पण म्हणतात. मुक्त अर्थव्यवस्था का म्हणतात? ते पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बाजार अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, याला उदारमतवादी अर्थव्यवस्था म्हणतात. उदारमतवादी अर्थव्यवस्था असं पण म्हणतात. उदारमतवादी अर्थव्यवस्था का म्हणतात? ते पण पाहणार आहोत आपण. ठीक आहे. तर पहिल्यांदा याची व्याख्या बघा आणि नंतर मग याची माहिती पाहू. बघा, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने म्हणजे कोणती? ठीक आहे. उत्पादनाची साधने म्हटले मित्रांनो. उत्पादनाची साधने कोणती आहेत? भूमी, ठीक आहे, श्रम, बरोबर आहे. भूमी, श्रम, त्याच्यानंतर भांडवल आणि संयोजक. भूमी, श्रम, श्रम म्हणजेच कामगार, कॅपिटल भांडवल आणि संयोजक. हे 4 उत्पादन साधनं जे आहेत मित्रांनो, हे ज्याच्या लक्षात उत्पादनाची साधगी खाजगी मालकीचे असतात. म्हणजे भूमी खाजगी मालकीची आहे. जमीन, एखादं हॉल, शेती, काही घेऊ शकता तुम्ही, कंपनी, ठीक आहे. हे खाजगी मालकीचं आहे. लेबर खाजगी मालकीचे आहेत. भांडवल खाजगी मालकीचं आहे. पैसा, रस्ते, वीज, ठीक आहे, कच्चा माल, कारखाना, हे खाजगी मालकीचं आहे. आणि संयोजक जो आहे, तो चालवणारा, कंपनी चालवणारा व्यक्ती हा गव्हर्नमेंट नाही, लक्षात ठेवा या ठिकाणी. हे गव्हर्नमेंट नाही, या ठिकाणी तो व्यक्ती प्रायव्हेट आहे. तर अशा टायमाला उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. त्याला तसेच उत्पादनाचे कार्य जे आहे, उत्पादन घेण्याचं कार्य कोण करायलंय? उत्पादन घेण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी खाजगी व्यक्ती करते मित्रांनो. म्हणजे उत्पादनाचं कार्य खाजगी व्यक्ती करत आहे. उत्पादनाच्या साधने जे काही ते सुद्धा खाजगी मालकीचे आहेत. याबरोबर वितरण जे काही होत आहे, म्हणजे बाजारपेठेमध्ये जे काही वितरण व्हायले मित्रांनो, ते वितरण सुद्धा बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था म्हणजे मार्केट इकॉनॉमीच्या माध्यमातून व्हायले. म्हणजे हे जे काही बाजारामध्ये
वितरण व्हायला लागले ते मार्केट इकॉनॉमीच्या माध्यमातून व्हायला लागले किंवा बाजारातून व्हायला लागले. मागणी पुरवठ्याच्या आधारे होत आहे. बाजाराधीश मार्गातून होते. त्या अर्थव्यवस्थेला भांडवलवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. थोडक्यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ठीक आहे खाजगी मालकीचे असतात, किंमत निर्धारण खाजगी व्यक्ती करते किंवा मार्केट करते किंवा जे काही वितरण आहे ते पण मार्केटमध्ये होते. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जेव्हा मार्केटमध्ये होतात तेव्हा त्याला आपण मार्केट इकॉनॉमी, तेव्हा त्याला आपण भांडवलवादी अर्थव्यवस्था. आता बघा पहिला मुद्दा मित्रांनो या ठिकाणी भांडवल म्हणजे काय? पहिला तर मुद्दा हे समजू की भांडवल काय असते. बघा इथं जे शब्द आलाय भांडवलवाद. पहिलं भांडवल म्हणजे काय बघा. भांडवल काय असते? भांडवल म्हणजे काय नाही मित्रांनो पैसा. पैसा कोणी आणला ठीक आहे किंवा कारखाना कोणी उभारला ठीक आहे किंवा कोणी यंत्रे कोणी आणली बरोबर आहे किंवा या ठिकाणी जे काही काय म्हणतात आपल्याला त्याला बघा कच्चा माल जो आहे तो कच्चा माल कोणी आणला. या सगळ्या गोष्टी जर समजा एक एक भांडवल व्यक्ती आणत असेल, एक भांडवलदार आणत असेल, एक व्यक्ती आणत असेल आपण भांडवलदार म्हणतो आणि अनेक व्यक्ती आणत असतील अशा प्रायव्हेट मधल्या तर त्याला भांडवलवादी किंवा भांडवलशाही म्हणतात. भांडवलवादी किंवा त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. बघा कुठली व्यक्ती आणते तर प्रायव्हेट आणि हे जर भांडवल गव्हर्नमेंट आणत असेल, हे जर गव्हर्नमेंट आणत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीमध्ये प्रायव्हेट व्यक्ती आणते. बघा इथं सांगले ना उत्पादनाची जे काही साधने आहेत ते खाजगी मालकीचे असतात. उत्पादनाचे कार्य सुद्धा खाजगी व्यक्ती चालवते. बाजारामध्ये वितरण सुद्धा खाजगी व्यक्ती करते. तेव्हा त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. याचा प्रवर्तक किंवा याचा जे काही जनक आहे मित्रांनो, याचा जनक कोण आहे? ऍडम स्मिथ लक्षात ठेवा. म्हणजे ऍडम स्मिथ जो आहे तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जनक आहे. हा जनक आहे. प्रवर्तक म्हणजे जनक. ऍडम स्मिथ जे पुस्तक लिहिलं होतं वेल्थ ऑफ नेशन, वेल्थ ऑफ नेशन्स, वेल्थ ऑफ नेशन 1776 मध्ये लिहिलं होतं. तर वेल्थ ऑफ नेशन जे काही ग्रंथ लिहिले त्या वेल्थ ऑफ नेशन मध्ये मुक्त अर्थव्यवस्था शब्द वापरलाय मित्रांनो. मुक्त अर्थव्यवस्था. तिथं भांडवलशाही शब्द नाही वापरला. मुक्त अर्थव्यवस्था. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच काय मित्रांनो? अशी अर्थव्यवस्था जी सरकारच्या नियंत्रणापासून मुक्त आहे. म्हणजे उत्पादन जे आहे ते उत्पादन सुद्धा खाजगी व्यक्ती स्वतः घेऊ शकते. त्याचं वितरण खाजगी व्यक्ती करू शकते. त्याची किंमत निर्धारण खाजगी व्यक्ती करू शकते. म्हणजे या तिन्ही प्रक्रिया ज्या आहेत उत्पादनाच्या बाबतीमध्ये तिन्ही प्रक्रिया खाजगी व्यक्ती सरकारच्या इंटरव्हेन्शन शिवाय करते. तेव्हा त्याला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात. बघा लेझा फेअर शब्द वापरला होता बघा मी. लेझा फेअर म्हणजे हस्तक्षेप नसलेली अर्थव्यवस्था. हस्तक्षेप नसलेली अर्थव्यवस्था. शासनाचा हस्तक्षेप नसणे. कशात नसणे? उत्पादनामध्ये शासनाचा हस्तक्षेप नसे, वितरणामध्ये शासनाचा हस्तक्षेप नसे, ठीक आहे. याबरोबर किंमत निर्धारण करण्यामध्ये शासनाचा हस्तक्षेप नसेल, तेव्हा अशा स्थितीमध्ये आपण त्याला जे काही लेझा फेअर इकॉनॉमी, हस्तक्षेप नसलेली अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी असं म्हणतो. म्हणून जे काही वेल्थ ऑफ नेशन आहे त्या वेल्थ ऑफ नेशनला भांडवलशाहीचं उगमस्थान म्हणतात मित्रांनो. भांडवलशाहीचं उगमस्थान कोणाला म्हणतात? तर वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथाला म्हटले जाते. याबरोबर मित्रांनो ऍडम स्मिथ अजून एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून केले प्रकाशनांना. ऍडम स्मिथ काय म्हणतो? जे बाजार आहे मित्रांनो, बाजार, तर बाजारातील कोणत्याही लक्षात ठेवा, बाजारातील कोणत्याही बाबीवर शासनाने बाजारातील कोणत्याही बाबीवर शासनाने नियंत्रण ठेवू नये. कारण बाजार स्वतः या बाबींवर नियंत्रण ठेवतो. जणू काही बाजारास अदृश्य हात आहेत. हे जे काही वाक्य एवढं लिहिले मी या ठिकाणी हे ऍडम स्मिथनं वेल्थ ऑफ नेशन म्हटले बघा. बाजारातील कोणत्याही बाबीवर, ठीक आहे, बाबीवर म्हणजे वितरण, उत्पादन, किंमत निर्धारण यावर शासनाने नियंत्रण ठेवू नये. कारण बाजार स्वतः या बाबींवर नियंत्रण ठेवतो. जणू काही बाजारास अदृश्य हात आहेत. अदृश्य हाताचा सिद्धांत पण म्हणतात याला. हे स्वतः ऍडम स्मिथ म्हटले. म्हणजे ऍडम स्मिथ म्हणतो की बाजारातल्या मार्केटमधल्या कुठल्याही गोष्टीवर शासनाने नियंत्रण ठेवू नये. कारण स्वतः बाजार त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. म्हणून याला मार्केट इकॉनॉमी, याला प्रायव्हेट एंटरप्राइजेस म्हणतात.
याला उदार अर्थव्यवस्था म्हणतात, कारण शासनाच्या निर्बंधापासून, शासनाचे काही निर्बंध आहेत, त्या शासनाच्या निर्बंधापासून ही अर्थव्यवस्था मुक्त आहे. शासन याच्यावर कुठल्या प्रकारचं निर्बंध ठेवायला तयार नाही. तेव्हा आपण याला काय म्हणतो? निर्बंधमुक्त अर्थव्यवस्था. तेव्हा याला उदारमतवादी अर्थव्यवस्था म्हणतो. उदारमतवादी म्हणजे शासनानं कुठलेही क्षेत्र निर्बंध काढून टाकणे. खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी आपला उद्योग सुरू करू शकतो. खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी आपलं एखादी बँक सुरू करू शकते, विमा कंपनी सुरू करू शकते, एखादा बिझनेस सुरू करू शकते, एखादी शाळा सुरू करू शकते, एखादा आरोग्यासाठी दवाखाना टाकू शकते. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? निर्बंधमुक्त अर्थव्यवस्था, उदारवादी अर्थव्यवस्था त्या टायमाला म्हणतो आपण. उदारवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो मित्रांनो. आता बघा याची वैशिष्ट्ये काय आहेत? बघा, ज्या अर्थव्यवस्थेत अधिक उत्पादन अधिक नफ्यासाठी घेतले जाते बघा. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कसं घेतलं जातं? अधिक घेतलं जातं. आता अधिक उत्पादन का घेतलं जातं? त्याचं कारण नफा पण अधिक मिळवला जातो. कारण का भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं प्राथमिक उद्दिष्टच आहे नफा कमवणे. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? नफा कमावणे उद्दिष्ट आहे. त्यामुळं अधिक नफ्यासाठीच उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. याबरोबर मित्रांनो, या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचे वर्चस्व असते. खाजगी क्षेत्राचं वर्चस्व काय असते? कारण खाजगी क्षेत्र ज्या ठिकाणी उत्पादन घेते, वितरण करते, किंमत निर्धारण करते, त्यामुळे खाजगी क्षेत्राचं इथं वर्चस्व असते. याबरोबर त्याला स्वातंत्र्य असते खाजगी क्षेत्राला, त्याला स्वायत्तता असते. स्वायत्तता म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, जे वस्तू आहे बाजारामध्ये त्या कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं नाही, हे सगळं ठरवण्याचं काम ते खाजगी व्यक्ती करते किंवा ते खाजगी व्यक्तीचा समूह करतो किंवा ते खाजगी क्षेत्र करते. म्हणून खाजगी क्षेत्र गव्हर्नमेंटच्या नियंत्रणापासून मुक्त आहे, ते स्वायत्त आहे, स्वतः निर्णय घेते, त्याचं वर्चस्व आहे, असा त्याचा अर्थ होतो. याबरोबर ग्राहकाच्या गरजानुसार, ग्राहकाच्या जे काही गरजा आहेत, ग्राहकाच्या गरजानुसार त्या ठिकाणी काय केलं जातं? या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घेतले जाते. म्हणजे ग्राहकाची गरज काय आहे? समजा आजच्या टायमाला मोबाईल आहे, उत्पादन मोबाईलचं घेतलं जाईल. बरोबर आहे मित्रांनो. ग्राहकाची गरज समजा फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर, तर उत्पादन सुद्धा फ्रीजचं घेतलं जाईल. ग्राहकाची गरज लॅपटॉप आहे समजा, ठीक आहे, तर लॅपटॉपचं उत्पादन घेतलं जाईल. ग्राहकाची गरज जर समजा या ठिकाणी काय समजून घ्या, टीव्ही आहे, तर उत्पादन सुद्धा टीव्हीचं घेतलं जाईल. म्हणजे ग्राहकाची गरज काय आहे, ग्राहकाला बाजारामध्ये काय पाहिजे त्यानुसारच उत्पादन घेतलं जातं. सरकारला काय पाहिजे याच्यानुसार उत्पादन घेतलं जात नाही. म्हणजेच ग्राहक हा सार्वभौम असतो. ग्राहक सार्वभौम काय आहे? ग्राहक नेमकं मागणी कशाची करत आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ग्राहक मागणी कशाची करते त्याचं उत्पादन होते, त्यालाच ग्राहकाच्या मर्जीनुसार उत्पादन म्हटल्या जाते. बघा, ग्राहक सार्वभौम असणं म्हणजे काय? आता बघा, आजच्या टायमाला तुम्हाला एखादी सिम कार्ड घ्यायचंय, सिम कार्ड, बरोबर आहे, तुम्ही एअरटेलचं घेऊ शकता, बरोबर आहे, तुम्ही आयडियाचं घेऊ शकता, तुम्ही या ठिकाणी जिओचं घेऊ शकता. आजच्या टायमाला भारतामध्ये या ठिकाणी तुम्ही सरकारचं BSNL चं घेऊ शकता. 4 कंपन्या आहेत. म्हणजे तुम्ही याच्यातलं कुठलंही घेऊ शकता किंवा 2 घेऊ शकता. ग्राहक हे निवडण्यासाठी सार्वभौम आहे. आणि हे जर सरकारी अर्थव्यवस्था असते मित्रांनो, तर सरकारी अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी तुम्हाला काही जर घेतलं तर सरकारचंच घ्यावं लागलं असतं. हा फरक पडतो या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी ग्राहक हा कसा आहे? ग्राहक हा सार्वभौम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण ग्राहकाच्या मर्जीनुसार, ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार उत्पादन घेतल्या जाते. बघा, ही अर्थव्यवस्था बाजारधिष्ठित अर्थव्यवस्था आहे, मुक्त स्वरूपाची. आता सांगितलं मी, बाजारामध्ये मागणी पुरवठ्यानुसार उत्पादन घेतलं जातं. एखाद्या वस्तूची मागणी वाढली आणि त्या वस्तूचा एक पुरवठा आहे, तो पुरवठा जर घटला तर त्या वस्तूची किंमत आहे मित्रांनो, तर ती किंमत या ठिकाणी वाढते. एखाद्या वस्तूची मागणी घटली, त्या वस्तूचा पुरवठा वाढला तर किंमत घटते. म्हणजे या ठिकाणी जे काही बाजारामध्ये अर्थव्यवस्था जी रेग्युलेट व्हावी म्हणून त्याला बाजारधिष्ठित अर्थव्यवस्था म्हणतात. शासन याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही म्हणून याला मुक्त स्वरूपाची अर्थव्यवस्था असं देखील या ठिकाणी म्हणतात मित्रांनो. याबरोबर उत्पादनासोबत किंवा उत्पादनाबाबत, ठीक आहे, थोडं ते हे झाले, गलत झाले मित्रांनो. उत्पादनाबाबत, ठीक आहे, उत्पादनाबाबत सरकार नियोजन करीत नसते या ठिकाणी. म्हणजे ज्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था असते ना, त्या ठिकाणी सर्व मित्रांनो नियोजन नसते. म्हणजे सरकार नियोजन नाही करणार आपल्याला किती वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, ठीक आहे. याबरोबर काय म्हणतात आपल्याला या ठिकाणी गव्हाचं उत्पादन किती घ्यायचं आहे, तांदळाचं उत्पादन किती घ्यायचं आहे, तेलबियाचं उत्पादन किती घ्यायचं आहे, साबणेचं उत्पादन किती घ्यायचं आहे, याचं नियोजन केलं जात नाही. बाजारामध्ये मागणी किती आहे, साबणेची मागणी किती आहे, 100 आहे, तर 100 साबणेचं उत्पादन घेतलं जातं. बाजारामध्ये मोबाईलचं उत्पादन मागणी किती आहे, मोबाईलची मागणी आहे 150, तर त्या ठिकाणी जे काही 150 जे आहे ते 150 मोबाईलचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे बाजारामध्ये सरकार नियोजन करत नाही या ठिकाणी. तर या ठिकाणी नियोजन न करण्याऐवजी बाजारामध्ये मागणी कशी आहे त्यानुसार या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं या ठिकाणी. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, नियोजन आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था परस्पर विरोधी आहे. ठीक आहे. लुडविग मायसेसनं म्हटले बघा, लक्षात ठेवा.
लुडविग मायसेस यांनी म्हटलेलं आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि नियोजित अर्थव्यवस्था एकमेकाच्या परस्पर विरोधी आहेत. जिथं नियोजन आहे तिथे भांडवलशाही नाही, जिथं भांडवलशाही तिथे नियोजन नाही. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. याबरोबर उत्पादन व किंमत निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारचा हस्तक्षेप किमान व शून्य असतो. म्हणजे उत्पादन मध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही, किंमत ठरवण्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही. हा, काही प्रमाणामध्ये बेसिक गोष्टीमध्ये एखाद्या वेळेस सरकार त्या ठिकाणी काय करू शकते, अनुदान देऊन त्या ठिकाणी किमती कंट्रोल करण्याचं एखाद्या वेळेस काम करू शकते. फार रेअर काम आहे, रेअरेस्ट ऑफ द दुर्मिळ काम आहे. सहसा सरकार या ठिकाणी तसं करत नाही. मिश्र अर्थव्यवस्था असेल तर करते या ठिकाणी. उत्पादन किंमत निर्धारण या प्रक्रियेमध्ये सरकारचा हस्तक्षेप शून्य असतो. या अर्थव्यवस्थेचे फायदे काय? या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन प्रणालीमध्ये व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार बदलते. ठीक आहे, उत्पादन कुशलता वाढवून वस्तूची किंमत जी आहे किंवा मागणी पुरवठा यात संतुलन राखता येते. म्हणजे मागणी किती आहे त्यानुसार पुरवठा तयार केला जातो आणि किंमत पण त्या ठिकाणी कंट्रोल केली जाते. कुशलता म्हणजे या ठिकाणी कामगार पण कुशल घेतले जातात मित्र, लक्षात ठेवा. कुशल लोकांना काम मिळते म्हणजे इथं कौशल्याला वाव आहे. ठीक आहे, कौशल्य जे आहे तर त्या कौशल्याला वाव आहे. कौशल्य ज्याच्याकडे स्किल आहे मित्रांनो, स्किल आहे, त्या स्किल असलेल्या व्यक्तीला भांडवलशाहीमध्ये या ठिकाणी काम मिळते, त्याला तिथं वाव आहे मित्रांनो. आणि किंमत मागणी पुरवठा यामध्ये संतुलन राखण्याचं काम जे आहे ते संतुलन म्हणजे समानता राखण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी दिसून येते. याबरोबर उत्पादन संसाधनाचा सुयोग्य वापर करून नवीन तंत्राचा अवलंब केला जातो. बघा आजच्या टायमाला आपल्या देशात 4G चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये 5G चालू होईल, 6G चालू होईल. ठीक आहे, म्हणजे उत्पादन संसाधनाचा सुयोग्य वापर केला जातो, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली जाते. बघा आजच्या टायमाला आपण फोनवर बघू शकतो, बोलू शकतो. अमेरिकेतला व्यक्ती आजच्या टायमाला आपण फोनवर बोलू शकतो. हे पॉसिबल आहे का? पॉसिबल होतं का पहिलं? नाही. त्याचं कारण आहे न्यू टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजी जी आहे ते नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती भांडवलदार लोक आणतात. बघा मोबाईल नवीन, आज एक मोबाईल आला की पुढच्या मोबाईल मध्ये काहीतरी नवीन बदल येते, कुठलं तर नवीन फीचर त्याच्यामध्ये येते का? कारण नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये ऍड केलं जातं, लोकांना आकर्षित केलं जातं. त्यांचा फायदा, लोकांचा फायदा, लोकांना काहीतरी नवीन वापरायला मिळते, त्यांनाही नवीन गोष्टी विकल्यामुळे जास्त नफा होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो. एक बेनिफिट आहे आपल्याला. या अर्थव्यवस्था स्वयंचलित व स्वयंचलित स्वरूपाची असते. बघा ही अर्थव्यवस्था जी आहे ना ही मार्केटवर चालते, मागणीच्या आणि पुरवठ्याच्या आधारित चालते मित्रांनो. म्हणून याला स्वयंचलित अर्थव्यवस्था म्हणतात. मागणी वाढली, पुरवठा कमी झाला, किंमत या ठिकाणी वाढते. मागणी घटली, पुरवठा वाढला, किंमत कमी होते. आणि मागणी तेवढीच आहे, पुरवठाही तेवढाच आहे, तर किंमत पण स्थिर राहण्याचं काम जे आहे ते ठिकाणी स्वतः म्हणजे स्वयंचलित अर्थव्यवस्था आहे असं म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला. याबरोबर व्यक्तीच्या राहणीमानात सुधारणा होऊन दर उत्पन्न वाढते. बघा या ठिकाणी काम मिळते मित्रांनो, प्रत्येकाला काम मिळते. काम का मिळते? कारण या ठिकाणी मागणी पुरवठ्याच्या आधारे काम मिळत असते. एखाद्या व्यक्तीकडे स्किल असेल मित्रांनो, ठीक आहे, स्किल असेल तर त्या व्यक्तीला काम मिळते. काम मिळालं तर व्यक्तीच्या राहणीमान सुधार होते. का? कारण दरडोई उत्पन्न जर वाढलं तर म्हणून चांगले कपडे घालायला लागतो, चांगलं खायला प्यायला लागतो, खाणं पिणं कपडे घालणं सगळं काही चांगल्या गोष्टी तेव्हा सुधारतात जेव्हा तुम्हाला काम मिळते, चांगला पगार मिळते. त्यामुळे राहणीमान सुधारते, दरडोई उत्पन्न वाढते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात मित्रांनो, हे गोष्ट ध्यानात ठेवा. याबरोबर असं म्हणता येईल आपल्याला उत्पादकता वाढते, पण देशाची उत्पादकता वाढते. उत्पादकता वाढते. उत्पादकता म्हणजे काय? 800 रुपये खर्च केले आणि 1000 रुपयाचं उत्पन्न मिळालं तर याला उत्पादकता म्हणतात. उत्पादकता जी आहे ते 200 रुपयाचा नफा झाला, 800 रुपये टाकले 1000 रुपये मिळाले, उत्पादकता जास्त म्हणतात. तर भांडवलशाहीमध्ये उत्पादकता वाढते, एक ध्यानात ठेवून चला मित्रांनो. भांडवलशाहीमध्ये नेहमी उत्पादकता वाढते. याबरोबर क्वालिटी ऑफ गुड्स वाढते, लक्षात ठेवा. क्वालिटी ऑफ गुड्स जे आहे ते पण भांडवलशाहीमध्ये वाढते मित्रांनो, लक्षात ठेवा. वस्तूची जी काही गुणवत्ता आहे, गुणवत्ता पण वाढते मित्रांनो. वस्तूची गुणवत्ता वाढते, याबरोबर उत्पादकता वाढते. ठीक आहे, आर्थिक विकास जर वाढतो, देशाचा जीडीपी वाढतो, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न वाढते. ठीक आहे, देशामध्ये रोजगार सुद्धा वाढू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसून येतात. हे त्याचे फायदे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. तोटे काय आहेत? तर बघा सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष होते. सामाजिक कल्याण म्हणजे आरोग्य जे आहे, आरोग्याकडं, याबरोबर शिक्षण आहे ग्रामीण भागातलं, याबरोबर दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य आहे, याबरोबर काय म्हणता येईल आपल्याला मागासवर्ग जे आहेत, मागासवर्गीय, तर मागासवर्गीय, महिला, अपंग लोक, अपंग लोकांना कामे मिळत नाही, कुठल्या योजना मिळत नाही. सामाजिक सुरक्षा म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. तर समाज कल्याणाकडे, समाज सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, कारण खाजगी व्यक्तीला याच्याशी काही देणे घेणे, त्यामुळे मागासवर्गीय, अपंग, महिलांशी काही देणे घेणे नाही, याच्याकडे दुर्लक्ष होते. आर्थिक विषमता वाढते, कारण भांडवलदार लोक पैसे कमवत असल्यामुळं, भांडवलदार लोक पैसे कमवतात, त्यामुळे भांडवलदार लोकांकडे पैसा जाऊन बसतो केंद्रीकरण. उदाहरण घ्या, आपण जर जिओ कंपनीचं सिम कार्ड घेतलं, जर रिचार्ज केला, तर ते रिचार्जचे पैसे अंबानीकडे जातात. अंबानी ते पैसे आपल्या आपल्या घरी खर्च करते. ठीक आहे, म्हणजे अंबानीकडे पैसे गेले तर अंबानी आपल्या आपल्या घरी पैसे खर्च करते. ते जर आपण बीएसएनएलचा जर रिचार्ज केला, बीएसएनएलचा,
तर BSNL चे पैसे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जातात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यातच एखादी योजना काढते आणि ती योजना तुमच्यासाठी खर्च करते. म्हणजे पैशाचं पुनर्वितरण जे आहे ते समाजवादीमध्ये होते, मिश्रमध्ये होते, भांडवलशाहीमध्ये होत नाही. पुन्हा आर्थिक विषमता वाढते. अलीकडेच रिपोर्ट आली 1% भारतीय लोकांकडे 73% प्रॉपर्टी आहे मित्रांनो. बघा 1% भारतीय लोक आहेत. या 1% भारतीय लोकांकडे 73% प्रॉपर्टी आहे लक्षात ठेवा. आणि हे कधीची रिपोर्ट आहे मित्र माहिती काय? गिनी गुणांक नावाचा गिणक आहे बघा. गिनी गुणांक नावाचा एक गुणांक आहे मित्रांनो. गिनी गुणांक हा 2020 मध्ये मोजलाय. त्या गिनी गुणांक मध्ये सांगितलं की भारतातले 1% लोक मित्र आहेत, जे भारतातले लोक 1% आहेत, त्यांच्याकडे 73% भारतात संपत्ती. म्हणजे भारताचं उत्पन्न ₹100 असेल मित्रांनो, तर ₹100 ₹73 भारतातले फक्त 1% लोकांकडे आहे. विचार करा. आणि भारतातले 99% लोकांकडे मित्रांनो फक्त आणि फक्त 27% प्रॉपर्टी आहे. आणि हा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा विचारलेला आहे. माझ्या नेहमी लेक्चरमध्ये मी उदाहरण दिलेलं आहे की 1% लोकांकडे 73% प्रॉपर्टी आहे. आणि मी सांगणार चालू आहे आंतरराष्ट्रीय लेवलला गिनी गुणांक काढले आहे. कोलोरॅडो गिनीनं गुणांक काढलेला आहे. त्याच्यात मोजल्या गेलेला आहे. म्हणजे आर्थिक विषमता आता अमेरिकेची आर्थिक विषमता किती माहिती आहे का? 40 आहे लक्षात ठेवा. भारताची 33.6 आहे. म्हणजे भारतापेक्षा आर्थिक विषमता अमेरिकेमध्ये जास्त आहे. कारण का श्रीमंत श्रीमंत होत आहे, गरीब गरीब होत आहे. ही या ठिकाणी दिसून येते मित्रांनो. आर्थिक विषमता भांडवलशाहीमध्ये वाढते. पुढे बघा, आर्थिक विषमता जेव्हा मानवी संसाधनाच्या पातळीवर अभ्यासली जाते तेव्हा गरीब श्रीमंत म्हणतात. आणि याबरोबर जेव्हा ही सामाजिक लेवलला वापरली जाते किंवा असं म्हणता येईल आपला प्रादेशिक लेवलला वापरतात. आर्थिक विषमता प्रादेशिक लेवलला वापरतात. प्रादेशिक लेवलला वापरतात तेव्हा त्याला प्रादेशिक असमतोल म्हणतात लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ याबरोबर मराठवाडा असं म्हणतात तेव्हा त्याला प्रादेशिक असमतोल म्हणतात. आणि माणसाच्या लेवलला विचारलं तेव्हा त्याला गरीब श्रीमंत म्हणतात. गरीब गरीब श्रीमंत श्रीमंत म्हणतात. इथले बघा स्टँडर्ड पुअर हॅव्स आणि हॅव नॉट्स लक्षात ठेवा. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? आहेरी म्हणणारा वर्ग भांडवलदार आहे, नाहेरी म्हणणारा वर्ग कामगार आहे, असा शब्दप्रयोग या ठिकाणी केला जातो मित्रांनो लक्षात ठेवा. आर्थिक विषमता जास्त असते. याबरोबर आर्थिक विषमता जेव्हा भौगोलिक प्रदेशाच्या पातळीवर समग्र स्वरूपात अभ्यासली जाते तेव्हा त्याला प्रादेशिक असमतोल असा शब्द वापरला जातो. मी आता सांगितलं तुम्हाला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ जेव्हा असं म्हणतो तेव्हा या ठिकाणी प्रादेशिक असमतोल म्हणतात. आणि माणसाच्या पातळीवर विचारलं जातं तेव्हा गरीब श्रीमंत म्हणतात लक्षात ठेवा. गरीब श्रीमंत म्हणलं म्हणजे आर्थिक विषमता मानवी स्वरूपात वापरत आहे. आणि प्रादेशिक असमतोल म्हणलं म्हणजे प्रदेशानुसार गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड महाराष्ट्र प्रदेश आहे या ठिकाणी. छत्तीसगड गरीब आहे, महाराष्ट्र श्रीमंत आहे. तेव्हा अशा शब्दात वापरलं जातं. प्रादेशिक असमतोल जेव्हा आर्थिक स्वरूपात व्यक्त केला जातो तेव्हा त्याला अनुशेष म्हणतात. अनुशेष म्हणजे काहीतरी कमी असणे. अनुशेष म्हणजे काहीतरी कमी असणे मित्रांनो लक्षात ठेवा. जेव्हा सरकार त्या ठिकाणी काहीतरी भरून काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते अनुशेष भरून निघतो मित्रांनो. अशा पद्धतीने भांडवलशाहीमध्ये दोष पण आहेत, भांडवलशाहीचे फायदे पण आहेत मित्रांनो लक्षात ठेवा. तर भांडवलशाही बद्दल लेक्चर कसा वाटला काय नाही तुम्ही कमेंट करून कळवा. आमच्या ऑनलाईन लेक्चरला जॉईन व्हा. नांदेडमधले असेल तर आमच्या फाउंडेशन बॅचला जॉईन व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी जे काही समाजवादी अर्थव्यवस्था काय असते त्याबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग थांबूया. थँक्यू, धन्यवाद.